बाळासाहेब, आपण शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहात. आपले तालुका प्रमुख इथं शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. जे शिंदे गट आहे त्याच्यात नेमकी पक्षाची भूमिका काय आता? पक्षाची भूमिका म्हणजे सांगण्यापेक्षा विषय असा आहे की तालुका प्रमुख जाणं हे आमच्या दृष्टीने अत्यंत म्हणजे चांगलं नाही झालं. तालुका प्रमुखाने जायला नव्हतं पाहिजे अशी आमची आणि सगळ्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. पण ते गेले. शिवसेना पक्षातून गेल्यानंतर आता जो पुढचा आहे, जे काही आदेश पक्षाकडनं येईल वरती, त्याच्यानंतर तो आदेश पाळला जाईल पक्षाकडे. वयाच्या 12व्या वर्षापासून मी शिवसेनेमध्ये होतो आणि आज शिवसेना सोडताना मला खूप वाईट वाटतंय, अशा प्रकारचं स्टेटमेंट मौली खंडागीरने दिलं होतं. याच्याकडे आपण कसं पाहतो? माऊली शेठ बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी आज जुन्नर तालुक्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून काम करताना खऱ्या अर्थानं त्यांनी संघटना सांभाळली. परंतु हे सगळं करत असताना त्यांना पक्षाने पण बरंच काही दिलं. आज विविध पदांवरती त्यांना हे करता आलं. आज चांगल्या प्रकारचं मान सन्मान पक्षाने त्यांना दिलं. आज त्यांनी सोडून माझी एकच इच्छा आहे की सोडून जायला नव्हतं पाहिजे, मनापासून सांग. आज आपल्या भाषणात आपण काही थेट काही गोष्टी बोललात, काय सांगा? मी जी वस्तुस्थिती आहे, जी काय आमची इथल्या ज्या घडामोडी होत्या ते तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो. मी जरी संपर्क प्रमुख असलो तरी तालुक्यात आल्यानंतर तालुका प्रमुखाचा सन्मान मी कायम ठेवला. कधी अवमान केला नाही. कायम त्यांना मोठेपणाची भूमिका दिली. मी बॅक स्टेजला राहून काम केलं नाही. परंतु आज तालुका वाऱ्यावर सोडून जातोय असं बघितल्यानंतर आम्ही संघर्ष करणारे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे तालुक्यामध्ये जे काय पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ते केल्या. माऊली शेठचं म्हणणं असं होतं की उद्धव साहेबांबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये, परंतु मधले जे लोक आहेत त्या मधल्या लोकांबद्दल त्यांचा काही आरोपाचा भाग होता आणि त्यांच्याबद्दल त्यांचं काहीतरी दुःख होतं की काय सांगा? असं होतं की पक्षामध्ये काही गोष्टी मध्यंतरीच्या काळात घडल्या. पक्षामध्ये पक्षफुटी झाली. आज शिंदेंनी पक्ष चोरला. आज ज्या पद्धतीने पक्ष घेऊन गेले, चिन्ह घेऊन गेले आणि त्याच्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी संघर्षाची वेळ आली. त्याच्यामुळे थोडा पक्ष अलीकडे पलीकडे झाला. परंतु आमचं काम आहे की तो पक्ष टिकून ठेवायचा. पक्षामध्ये विविध ज्या काही गोष्टी कमी पडतात त्या गोष्टी घडवायला पाहिजे होत्या. त्या घडवण्यामध्ये कुठेतरी जुन्नर तालुक्याचे तालुका प्रमुख कमी पडले असावेत. त्याच्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यायला लागला. निर्णय घेण्याचं मुख्य कारण काय असू शकतं? निर्णय घेण्याचं मुख्य कारण म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच होतं. आम्हाला ज्यावेळेला वरून आदेश आले की कुठल्याही वर्षी शिंदे गटाबरोबर जायचं नाही, परंतु इकडे शरदचंद्र पवार साहेबांच्या महाविकास आघाडी पहिल्यापासून होती. त्याच्यानंतर लक्षात आलं की ते राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर चालले. त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांशी पण बोललो की ते एकच जे चिन्ह ठेवणार आहे ते त्यांचं तुतारी न ठेवता त्यांचे उमेदवार सुद्धा एकच चिन्ह ठेवणार आहेत, ते म्हणजे घड्याळ. त्याच्यानंतर त्याच्यावरती आमची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या समविचारी लोक असायला पाहिजे. समविचारी मतदार आपल्याला मिळतील आणि त्याचा हे आणि उभाटाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घेऊन तुम्ही हे काम करा असं त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी पण त्याचा सन्मान ठेवला आणि त्याप्रमाणे आम्ही गेलो. माऊली खंडागळेंनी फक्त स्वतःला तिकीट मिळावं यासाठी भूमिका घेतली असं म्हणायचं, त्यांच्या पत्नीला तिकीट मिळावं नाही. तिकडे बोरी त्यांचा जुना गट होता माऊली खंडागळेंचा. तर तिथे बोरी गट जुना असल्यामुळे ते खरे नारायणगावचे आणि नारायणगावमधून पण आम्ही तिकीट द्यायला तयार होतो त्यांना. ते त्यांचं सगळं मांजरवाडी गाव नारायणगाव मध्ये येतं. पण त्यांचं म्हणणं होतं की मी गेल्या काही वर्षांपूर्वी तिकडनं त्या गटातून निवडणूक लढवली होती, जिंकलो होतो आणि तिथे मला मानणारा वर्ग बराच होता. तरी त्या विषयाचं आम्ही हे केलं. परंतु तडजोडीमध्ये यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शरदचंद्रजी पवार गट असेल याच्यामध्ये एक लक्षात आलं की त्यांनी तिकडे
भोरी गट त्यांना देता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून आम्हाला ते मी शेवटच्या मिनिटापर्यंत सचिनभाऊ आईर साहेबांशी बोलत होतो की कुठल्या परिस्थितीत भाऊ आपल्याला माऊलीला हा गट सुटला पाहिजे तर आपल्याला कमी जागा मिळाल्या तरी चालतील, परंतु हा गट सुटला पाहिजे. त्यानंतर अजून एक दुसरा पण आम्ही मंगेश अण्णा काकडे पिंपळवंडी आळेगड, तिथे आळेगटामध्ये मंगेश अण्णा काकडेंना आम्ही सांगत होतो की तुम्ही मशालीवर लढा. ते घड्याळावर पण लढायला तयार होते, ते धनुष्यबाणावर पण लढायला तयार होते, पण आम्ही रिक्वेस्ट करत होतो की तुम्ही मशालीवर लढा. वरती तुम्ही मशालीवर लढा, खालचे दोन्ही सीट पण पंचायत गणाचे मशालीवर लढतील. याचं काल दुपारी 1-2 वाजेपर्यंत माझे 25 ते 30 कॉल झाले असते, परंतु त्यांनी पण निर्णय घेतला. त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये फूट पडली. फूट पडली म्हणजे आता बघा, काही लोक माऊली शेठ बरोबर गेले, आलं लक्षात ना, आणि काही लोकांचे परत रिव्हर्स कॉल आले की आम्ही पक्षाबरोबर, आणि काही लोकांनी आजच्या सभेमध्ये पण बऱ्यापैकी प्रेझेंटी दाखवली. तर हळूहळू पक्ष संघटित नाही. इथे कोण कोण होतं आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कोण कोण होते? इथे बन्सी चतुर होते, आमचे उत्तम काशीत पहिल्यापासून होते, उपतालुका प्रमुख होते, उपतालुका प्रमुख होते, इथे विभाग प्रमुख होते, काही शाखा प्रमुख आले होते, उपजिल्हा प्रमुख होते, ही सगळी होती. काही अग्रकृत संघटनेची पण लोक होती. तालुका प्रमुख एकटे नाही, तालुका प्रमुख एकटे म्हणण्यापेक्षा काही उपतालुका प्रमुख गेले त्यांच्याबरोबर. पत्नीच्या उमेदवारीसाठी ते गेले असं मला वाटतं. आता पत्नीच्या उमेदवारीसाठी त्यांनी हट्ट करू नये, करायला नको, त्यांनी नेतृत्वाच्या भूमिकेत राहायला पाहिजे होतं. आज जुन्नर तालुक्यामध्ये माऊली शेठ खंडागळे नेतृत्वाच्या भूमिकेत राहिले असते तर पक्षाने त्यांना आमदारकीसाठी शब्द दिला होता. आणि मागच्या वेळेला जे काही याच्या वेळेला सत्यशील दादा तुतारीच्या वेळेला काही घटनाक्रम घडला, आलं लक्षात, ते पक्ष आदेश म्हणून त्यांनी पाळला. पक्षाने त्यांचे आभार पण मानले. परंतु आता येणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जर नेतृत्वाच्या भूमिकेत राहिले असते, सगळे जिल्हा परिषद गटावर गट ज्याप्रमाणे त्यांनी नेतृत्व केलं असतं तर आज एक चांगल्या प्रकारचा मेसेज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेला. माऊली शेठ राहायला मांजरवाडीत आहे, त्यांचा जर पाहिजे नारायणगाव मांजरवाडी हा मारवाडी जो गट आहे तिथे लढण्यापेक्षा इकडे लढायला म्हणत होते. नेमकी काय तुमची त्यांची चर्चा झाली? आम्ही रिक्वेस्ट केली होती की इकडे तुम्ही जिल्हा परिषद गट लढवा, नारायणगाव गट, परंतु त्यांनी का लढले नाहीत, का त्यांची मानसिकता नव्हती, किंवा त्यांचं अजून एक म्हणणं होतं की माझं मतदान त्या मानाने कमी आहे, नारायणगाव गटामध्ये बाबू पाटे यांचं मतदान जास्त आहे, त्याच्यामुळे मला तिथे जिंकण्याचा बराचसा स्कोप नव्हता. आणि दुसरं अजून त्यांचं म्हणणं होतं मी स्वतः जर असतो तर मी निवडणूक लढवली असती, पत्नीची निवडणूक असल्यामुळे मला चान्सेस कमी वाटतात. म्हणजे एकंदर फिरून पुन्हा स्वतःच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतला असं वाटतं का? काय होतं, एवढ्या दिवसाचे आमचे संबंध आहेत, आलं लक्षात ना. आता हे शब्द वगैरे पाळणं योग्य नाही. आता तुम्हाला कोणीतरी पत्रकारांनी सांगितलं माऊली शेठना की दिलीप बामणे यांनी गद्दारी हा शब्द वापरला. माझ्या कुठल्याही याच्यात तुम्ही स्टेटमेंट मध्ये बघा असला कुठलाही शब्द, आणि मी शेवटच्या स्टेटमेंट मध्ये म्हणतो माऊली शेठ येतील हा मला विश्वास होता, पण तो माझा विश्वास नष्ट झाला. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, माझे जेवढे पदाधिकारी म्हणजे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असेल, महिला आघाडी असेल, त्यांना मी हात जोडून विनंती करतो की आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे बाळासाहेबांचा पक्ष आणि मूळ पक्ष जो आहे तो टिकवायचा आहे. आपल्याला त्या पक्षाची भरारी जुन्नर तालुक्यामध्ये दिसली पाहिजे. सगळे आपले जे पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांनी एकत्र येऊन परत ह्या पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीसाठी सगळ्यांनी सबळ रीतीने प्रयत्न करा.